हॅलो चिक. थँक्यू सो मच प्रथमेश. सोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा रोशन जोडले, त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. दुपारचं सेशन सुरू झालेलं आहे, गरमागरम वातावरण आहे, सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. जेवणाच्या ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. वेलकम 11 उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2024 क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि मॅच लावते सुरुवात. मॅच क्रमांक आजच्या दिवसातील वेळापत्रकनुसार बघतो आपण. पाचवा सामना लावतो आगाच. दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गावदेवी टीम नारळच्या माध्यमातून स्वप्नील सोबत प्रेमनाथ आजारी. पहिला बॉल खराब, त्याला प्रति उत्तर देत असताना नाव जरी असलं प्रेम, मात्र चेंडूवरती प्रेम अजिबात करणार नाहीयेत. चेंडू स्क्वेअरला बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. सो स्वप्नील साकिंग यांना आपल्याला पाहायला मिळतात. क्षमा असो, बाकफूडला जाऊन फॉलो केलं, मात्र चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे. स्कोअर बोर्डवरती आपण रन एकूण बघतो झालेल्या 7 धावा. धावा पुस्तकावरती आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ असताना पहिलं P1चं षटक आहे. राऊंड विकेटनं माही. क्रॉस द लाईन, मडवीचा हा चेंडू आडव्या वाटणं ऑन साईडला केलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रोशन तिकडे वेगानं पोहोचला, थोडीशी खराब फिल्डिंग झालेली आहे. त्याचंच कारण की काय 2 धावा इकडनं मिळतील टीम नारायणला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे. स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला एकूण 9 या आकड्यावरती. 9 धावा धावा पुस्तकावरती आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं मार्गस्थ असताना श्री मलंगड 11 काकडवालच्या अगेन्स्ट गावदेवी नारायण. दोन्ही मलंगडच्या मजबूत टीम आहेत. चांगला सामना होईल, एक चांगली रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळेल, यामध्ये शंका अजिबात नाही. राऊंड विकेटनं माही पुन्हा एकदा. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आउट साइड एज लागत चाललेला गली रिजन मध्ये. वेगाने तिकडे फिल्डर देखील, किती वेगाने बघा फिल्डर तिथं पोहोचला. त्याचवर मी ते एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये 10 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पहिलं षटक P1चा महेश मडवी. राऊंड विकेट ना. नेक्स्ट बॉल कमी केली गती. ओव्हर द कव्हर हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. कव्हरला क्लिअर करायचं होतं बॅटरला. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. विशाल विकेट किपर. यावेळेचा फटका चांगला आहे. काय फटका, सँड अँड डिलिव्हर. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दर्जेदार हा षटकार. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅटच्या रडार मध्ये चेंडू सँड अँड डिलिव्हर केले प्रेम. पुन्हा इनसाइड आउट. ओव्हर द कव्हर. फटका चांगला आहे. डीप मधून फिल्डर चाललेत वेगानं. मध्ये चेंडू त्यांच्या अगोदर पोहोचल्या. स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा.
संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एक दणदणीत सुरुवात. 20 धावा स्कोर बरोबरती. गावदेवी क्रिकेट संघ नाहरेन. बली भोईर आलेत T2 मध्ये बॉलिंग मार्क वरती. मिस टायमिंग जेल नसणारे चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच शॉर्ट मिड ऑन मध्ये किशोर तिकडे मडवी. एकदा वित नमेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोर बोर्ड 21. 21 धावा. धावा पुस्तकावरती आहेत. सुंदर अशी क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. वेलकम 11 उसाटणे आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2024. बली भोईर वेगवान चेंडू अपील. अंपायर सांगत असताना आईट फॅक्ट आहे त्याच गोष्टीचा विचार अंपायरना केलेला आहे. चेंडू मध्ये जास्त बाउन्स होता आणि ते सांगत असताना तिकडे मनोज पवार जे अप्रतिम खेळाडू राहिलेले आहेत सध्या अंपायर म्हणून काम बघतात. आमचे प्रसाद शस्त्रबुद्धे आहेत. निरंजन सावंत सर आहेत. तिघे आमचे ऑफिशियल सध्या तरी काम बघतायत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. चांगलं काम. व्हेरी गुड जॉब बोथ अंपायर्स टीम SP पॅनलचे आमचे सगळे अंपायर्स. पुढचा चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना वेगवान शॉट डीप मध्ये बघतो आपण. चूक होणार नाहीये. अप्रतिम तिकडे झेल पकडला फिल्डरनं. विकासनं जखा झेल पकडलेला आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का नारेनला. पहिला विकेटचं बदन ही महत्वाची होती विकेट. एक चांगली भागीदारी आता इकडनं ब्रेक होतीये. प्रेमनाथ आजारी परततो मैदानाच्या बाहेर. ज्याने बनवलं आपल्या टीम करिता 10 धावा. विकी आजारी नवीन बॅटर आलेले आहेत. आमचे रविदादा आजारी यांच्याकडनं देखील आपल्याला आर्थिक सहकार्य या क्रिकेट टुर्नामेंट का त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बली षटकातील पुढचा चेंडू वेगवान चेंडू बोल. काय बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे बीट केलं विकेशला. बॅक टू बॅक सेकंड विकेट. धक्के पे धक्का. दुसरा धक्का लागत असताना आमचे युवराज शेठ जाधव यांच्याकडनं देखील आपल्या या आयोजनासाठी 500 रुपयाचं आर्थिक सहकार्य आलेलं आहे. आपलं देखील मनापासून आभार. आमचे सगळे देणगीदार सातत्यानं या क्रिकेट टुर्नामेंटला सहकार्य करत आहेत. सगळ्या देणगीदारांचं मनापासून आभार आहे. लेफ्टी बॅटर माने आल्या मैदानाच्या आतमध्ये. विकी क्रमांक 4 वरती. फटकावेत. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक कंप्लीट. व्हेरी गुड बॉलिंग. काय कमबॅक केलेला मैदानाच्या आतमध्ये बल्ली बोईरनं. संघ बॅकफुटला असताना या क्षणाला इकडनं पुन्हा कमबॅक. पुन्हा बॅकफुटला मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी नारायण.
पाठोपाठ लगातार 3 षटकारांसाठी प्रसन्न पाटील जे उसाटण्याचे आहेत त्यांच्या माध्यमातून अगदी 3000 रुपयाचा धनादेश हा त्यांना सुपूर्द केला जाईल. लगातार 3 षटकार 3000. 2 ओव्हरचा केस संपलाय. हा षटक श्री मलंग टीम काकडावालच्या बाजूने जरूर राहिला. 3 विकेट महत्वपूर्ण काढल्या बलीनं. 2 ओव्हरचा केस संपला. 2 ओव्हर अखेरीस रन स्कोअरबोर्ड एकूण झालेला 25 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 20 होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 5च धावा खर्च केला बलीनं. काय बॉलिंग केलेली आहे, अप्रतिम बॉलिंग. आणि बॉलिंग मागवती थर्ड ओव्हरमध्ये बॉलर आकाश पावशे. सेकंड एंडला आपण बघतोय बॅटर स्वप्नील खूप वेळाच्या नंतर आता मात्र स्ट्राईकला आलाय. चांगला चेंडू, अपील देखील तिथे पाहायला मिळाली. काय चेंडू होता. डेली प्लेट चेस झालेले, तेच झालेले, थाव मिळणार नाहीये. ऍक्शन झालंच नव्हतं आणि त्याचकरिता अंपायरना डेली प्लेट जो नियम आहे, जे नियम आहेत क्रिकेटमध्ये त्याचनुसार आपली ही देखील स्पर्धा आहे. तसंच कारण हा डॉट बॉल येत नाही येणार आहे. पावशेचा चांगला चेंडू. स्वप्नीलनं आतापर्यंत चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅटमधून एक सिक्सर पहिलाच बॉलवरती आला होता. पुढचा चेंडू फुल टॉस आहे. ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग. काय थ्रो केलेला आहे, अप्रतिम थ्रो. जबरदस्त फिल्डिंग डीप मध्ये. पुन्हा विकास तिकडे. विकासनं मगाशी देखील एक सुंदर झेल कव्हर केला होता, पकडला होता. तोच विकास डीप मध्ये पेट्रोलिंग करतोय. ऑन साईड पूर्ण पॅक आहे. लॉंग ऑनला मिड विकेटला आणि एक खेळाडू लॉंग ऑनच्या बरोबर जास्त स्क्वेअर रोशन आहे. इकडे माई लॉंग ऑन मध्ये, तिकडे विकास आहेत स्क्वेअर लेगच्या मध्ये बरोबर मिड विकेटला. बाउंड्री रायडर्स म्हणून ऑप्शनला देखील स्लीपर कव्हरला खेळाडू पेट्रोलिंग करतोय. किशोर समोर आहे स्क्रीनच्या दिशेनं. खराब चेंडू, फक्त दिशा दिलेली आहे. खराब चेंडू, त्याच्यावरती फटका चांगला. चेंडू फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. तकदीरला तेच केलं. हात खोलण्याची पूर्ण मुभा होती. तेच करत असताना तकदीर मात्रे. नेक्स्ट बॉल. पुन्हा ऑन साईडला टर्न केला. डीप मध्ये पुन्हा प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग. रोशन तिकडे करत असताना डीप मध्ये उचलून फेक करेपर्यंत धाव मात्र आता धाव मिळणार नाहीये. आता धाव इकडनं मिळणारच नाहीये. धाव एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड 31 धावा. नांदगाव आणि या मॅच मधून जो संघ जिंकणार आहे तो लगेचच खेळणार आहे पुढची मॅच, अशी मॅनेजमेंटची माहिती आमच्या घरी आलेली आहे. फुल टॉस, पुन्हा टर्न केला, फक्त दिशा दिली. विकासला बीट करून चेंडू मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरिता. भवानी ग्रुप नारायण आणि मल्ला ग्रुप नारायण यांच्याकडनं पारितोषिक असणारे तकदीर मात्रेसाठी बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सर. 1,000चं बक्षीस आहे. आणि प्रसन्न पाटील यांच्या उसाटणे जे आहेत त्यांच्याकडनं 3,000चं बक्षीस आहे. तकदीर करिता बक्षीस.
पुढचा चेंडू खराब चेंडू अर्ध्या विकेट वरती. वन्स मोर ऍक्शन रिप्ला टेलिव्हिजन सेट तुम्हाला पाहायला मिळेल. खराब बॉलिंग पावशीची आणि त्याच्यावरती अक्षरशः तुडून पडला स्वप्नीलच्या बॅट मधून. बॅक टू बॅक मोठे फटके. 1 मोर विकेट 6. सन्मान्य आमचे युवराज शेठ जाधव यांचं नुकतंच आगमन झालेलं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. त्यांचा आपण सन्मान सत्कार करूया. त्यांना विनंती की आपण सन्मानाकरिता आमच्या VIP डॅशच्या समोर जिथे आमचा टॉस बॉक्स आहे तिकडे आपण लगेचच रन्स एकूण झालेले आहेत. स्कोर कार्ड वरती 42 43 आहेत. माफ करा, क्षमा असो, थोडंसं करेक्शन आहे. यस दिस 43 तकदीर 43 आहे 43. मल्हार ग्रुप करणं पारितोषिक असणारे खास करून तकदीर करिता बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सरला 500 आणि योगेश म्हात्रे यांच्याकडनं देखील शुभेच्छा दिल्या आहेत. टीम श्री मलंगड काकडवल्ला कंटिन्यू करत असताना पुन्हा एकदा बलीला चांगली बॉलिंग केली होती. पुन्हा तो फार एंड येतोय बॉलिंग मार्क वरती सज्ज झाला. आणि आमचे प्रसन्न शेठ पाटील यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरिता 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. बली बोईस ऑन साईडला व्ही शेप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये लॉंग ऑनला चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 44 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक मार्गस्थ असताना यावेळेचं बघतो आपण 4थं षटक आहे. बलीनं पहिला स्पेल मध्ये हॅट्रिक घेतली होती. त्यानं 5च धावा खर्च केला. त्याचा स्पेल पुन्हा हवाय त्याकरिता त्याच्यावरती पुन्हा जिम्मेदारी दिलेली आहे या षटकाची. समोर ड्राईव्ह करत असताना मोठी गॅप आहे. 2 फिल्डर पोहोचेपर्यंत काहीशा रन्स इकडनं धावून घेतल्या जातील. सेकंड देखील कॉल आहे. 2 धावा आहेत ना मिळतील. दोघांमध्ये खूप चांगलं आपण बघतोय कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. स्वप्नील सोबत तकदीर मात्र खेळतोय. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 46 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना बागफुला जाऊन स्टीअर केलेल्या फक्त गली रिजन मध्ये पावशेची चांगली फिल्डिंग. चेंडू त्यांना स्टॉप केलेला आहे. धाव मात्र मिळेल एक सिंगल. पण एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुणे. स्कोर बोर्ड 47 आकड्यावरती 47. बॅटची मागणी होते. काय बॅटचे असतात त्या सातत्याने घेऊन खेळाडू खेळत असतात. बघूया आता जी बॅट इथे घेतल्याच्या नंतर कशा पद्धतीने तकदीर खेळेल मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल हुक करायचा प्रयत्न. फटका चांगला. रन्स देखील चांगला मिळतील. चांगल्या धावा मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर विकेट सिक्सर. यांच्याकडनं देखील आपल्या मंडळाकरिता 5000 रुपयाचा धनादेश त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. त्यांच्याकडनं देखील डोनेशन. वेलकम उसाटणे टीमच्या कंबरते समर्थक देखील आहेत.
दादा आपलं देखील मनापूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्याकडनं 5,000 रुपयाचं डोनेशन. पुन्हा समोर ड्राईव्ह केलेलं आहे, तिकडे वेगानं फिल्डर देखील तेवढाच वेगानं पोहोचलाय. सेकंडचा कॉल इकडनं नसेल, फेक चांगली येते तोपर्यंत मी ते एक सिंगल एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 1 न पुढे. स्कोरबोर्ड 54 या आकड्यावरती. आमचे एकनाथ शेठ पाटील यांनी देखील आम्हाला सहकार्य केलेला उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमधील जो कोणी ठरेल त्यांच्याकरिता टॉवर फॅन ज्या आहेत, ज्या कूलर आहेत, त्या आम्हाला त्यांनी स्पॉन्सरशिप केलेल्या आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा समोर ड्राईव्ह केलेला आहे, चांगली लेंथ आहे, डीप मधून फिल्डर पुन्हा सरकलाय. चांगली फिल्डिंग, सेकंडचा कॉल नसेल, चांगली फिल्डिंग. सध्या तरी विकास तिकडे करत असताना धाव एक सिंगल मेल एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 55 आकड्यावरती. षटक संपलेले 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या खेळीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी नारायणची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 55. 5-5. यस दिजे. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या अखेरीस रन्स एकूण 55 स्कोरबोर्ड वरती आहेत. गावदेवी नारायण बॅटिंग खूप चांगली आपल्याला पाहायला मिळते. सलामी विरुद्ध फलंदाज अजूनही खेळतोय स्वप्नील. ज्या स्वप्नीलनं अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. तकदीर देखील त्याला चांगली साथ देतोय. तकदीरच्या बॅटमधून 2 बाउंड्रीज, एक सिक्सर. रोशन लास्ट ओव्हर मध्ये आला बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू ऑफस्टिक वरती पिच करत असताना चांगला होता चेंडू. डॉट बॉलनं त्यानं सुरुवात केलेली आहे. डेट ओव्हरच्या षटकाला सुरुवात झालेली आहे. या षटकामध्ये 10 + 15 ते 20 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. 60+ जाण्याचा प्रयत्न असेल टीम नारायणचा. शपथ झाले, फटका चांगला हुक केलाय. फाईन लेगला कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू वेगानं चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. चौकाराच्या मदतीनं एकूण धावसंख्या 59 आकड्यावरती. इंडिव्हिज्युअल स्वप्नीलच्या धावा 12 बॉलमध्ये 29 धाव्यांची इनिंग खेळलेली आतापर्यंत. मॅरेथॉन इनिंग पाहायला मिळते आपल्याला. जी इनिंग गरजेची होती ती इनिंग नारायण संघासाठी घेत असताना सलामीवीर फलंदाज स्वप्नील. स्वप्नील शेंद्रे ज्यांना प्रतिम बॅटिंग आतापर्यंत केलेली आहे. पहिल्या डावामध्ये पहिल्या इनिंग मध्ये ज्या रन्स गरजेच्या होत्या त्या रन्स मात्र बनवलेल्या आहेत. रोशन पुन्हा एकदा विकेट ना लॉंग लेगला फिल्डर उपस्थित देखील केलेला आहे. वेगवान चेंडू, विकेट कीपर बीट, एज होती की काय बघू. एक्झिट आणि बॅट कट आहे. जेल होता, जेल महत्वाचा होता आणि तो बघतो आपण नेस्टनच्या मागे ड्रॉप करत असताना विकेट कीपर. धावीत एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 धावा. मोठी धावसंख्या आपण मगाशी देखील बघितली होती नांदगाव खेळत असताना. 81 झाल्या होत्या. तशा अगोदर आपण बघितल्या 82. यावेळेचा फटका इनसाइड आउट डीप मध्ये. तिकडे किशोरे चूक होणार नाहीये. परतावाला गेली कडनं फलंदाज तकदीर मात्रला मैदानाच्या बाहेर. विकेट डाऊन. 4था धक्का नारायणला.
कशा पद्धतीनं खेळ धावसंख्या चांगली सेट झालेली आहे. मग येणारे जे काही चेंडू शिल्लक आहेत त्याच्यावरती काही एक मोठे एखादा मोठा फटका आला तर 60+ धावा एक चांगलं टार्गेट होऊ शकेल. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाही. धावा चांगला मिळतील. कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ऑफिस खेळ आहे त्याचा फायदा होत असताना टीमला 4 धावा. संघाची यावेळेस आताचा चेंडू चांगला चेंडू आणि येत असताना हा डॉट बॉल. पहिल्या 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना एक चांगली धावसंख्या कावदेवी नारायणनं बनवला. एकूण धावा बनवल्या गेल्या 64 झालेल्या. 65चं टार्गेट या मॅच मध्ये श्री मलंगड काकडवालला हा सामना जिंकण्याकरिता. याची देखील दोन्ही टीमच्या कॅप्टन संघाने नोंद घ्यायची. तुम्हाला लगेचच पुढचा देखील सामना खेळायचा. पुन्हा मी कॉम्बॉक्स मध्ये करू याबद्दल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऑलरेडी आमच्यासोबत जे जॉईन झाले होते आमचे मित्र रोशन त्यांना पण ऐकणार आहोत दुसऱ्या डावामध्ये. वादन पाहायला मिळतं. थँक्यू सो मच राहुलजी भोईर सर मानेरे, बैलगाडा समालोचक आणि क्रिकेट समालोचक म्हणून ज्यांची मोठी ख्याती आहे. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तेही जॉईन झाले. त्यांचंही वेलकम. आणि त्यानंतर प्रथमेश ठाकूर नेतिवली सध्याच्या घडीला ते संगणक यंत्रण हाताळत आहेत. खरं तर एक गोल्डन कामगिरी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. थोडासा बारीक आवाज गेला असावा माईक मध्ये, कारण ज्या पद्धतीने आयोजकांचं म्हणणं होतं की एक गोल्डन कामगिरी सध्याच्या घडीला बैलगाडा समालोचक राहुल भोईर सर मानेरे यांची पाहायला मिळते. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण अथक प्रयत्न आहे. 4 ते 5 वर्षांचा तो त्यांचा अभ्यास राहिला, संघर्षाचा कालखंड राहिला आणि त्यानंतर त्यांची यशोगाथा आणि प्रत्येकाचं योग्य कार्य असतं ते त्यांनी साधलं. लक्षवेधी लढतीकडे एक उत्कंठावर्धक लढतीकडे आपण लक्ष वेधतो, ज्या ठिकाणी धावा बनवायच्या टीम काकडवालला अगदी 65. दोन्ही संघ तितकेच तगडे आहेत. गावदेवी नारायण विरोधात श्रीमलंग काकडवाल असा एक ठसनभरा सामना क्रिकेट रसिक वर्गाच्या भेटीला आलाय. श्रीमलंगड क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार वेलकम 11 उसाटणे खरं तर महाराष्ट्रातील एकमेव नाव असेल जो एक आगल्या वेगळ्या नावानं खेळतो, जो वेलकम. खरं तर सर्वांची प्रचंड मेहनत आहे, ज्याच्यामध्ये संपूर्ण वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे, ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांची प्रचंड मेहनत, ज्याच्यामध्ये आमचे युवा आयोजक संकेत पाटील, सागर पाटील, नितीन पाटील, विशाल पाटील, ऋतिक पाटील, मयूर पाटील, आकाश पाटील, हर्षल मडवी, करण मडवी, आमचे लाडके अभ्यासू स्कोरर भाया माद्रे, मिलिंद पाटील, विलास पाटील, केतन हिळाल, सँडी हिलाल, त्यानंतर आमचे अभ्यासू गुणसंख्याक लेखक जतीन गोंधळी, प्रशांत पाटील आणि प्रवीण पवार यांच्या माध्यमातून
हे दमदार रीतीचं हे आयोजन पाहायला मिळतं. सर्वांची प्रचंड मेहनत आणि त्यात तन मन धन हे त्रिवेणी संगम संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून ओतळलं जातं आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा विशेष सहभाग या स्पर्धेमध्ये लागलाय आणि याच मुले की काय या स्पर्धेचा सर्वांगीण विकास इथे आपल्याला घडताना पाहायला मिळतो. एक आर्थिक पाठबळ, एक शाबासकीची थाप खूप काही सांगून जाते आणि त्यातून हे उत्कृष्ट दर्जाचं आयोजन ग्रामस्थ मंडळ चषकाचं पाहायला मिळतं. पहिल्या फेरीतील ही आपण अखेरची लढत पाहतो. दोन्ही संघांकडे अनुभव खूप दांडगा आहे आणि आज दोन्ही संघ क्रिकेटच्या सारीपाटावरती आमने सामने खेळत असताना विजयश्री आपल्या बाजूने खेचून आणण्यासाठी तंतोतंत प्रयत्न करतील आणि याकरिता आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिली सलामीची जोडी महेश मडवी आणि त्याच्या सहसाथीने किशोर मडवी. धावसंख्या घडवण्यामध्ये नेहमीच ज्यांचं एक प्राबल्य राहिले आणि प्रामुख्याने एक चांगले योगदान, चांगली सलामी ठोकणारे 2 स्टार खेळाडू सध्याच्या घडीला सलामी फिरून पाहायला मिळत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती विकी माने एक चमकदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. जर्सी क्रमांक 18 एक विराट गोलंदाजी पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान त्याला साध्य करावे लागेल. समोर पाहायला मिळतो टीम सिमलंगड काकडवाल संघाचा खेळाडू महेश मडवी. पहिलाच बॉल परफ्यूम परफेक्ट डिलिव्हरी, सरप्राईज बॉल डिलिव्हरी इथे सफर केली आहे. गोलंदाज विकी मानेनं हा पहिला चेंडू डॉट सफर केलाय. याच ताकदीने गोलंदाजी राहिली तर हे पिबनचं षटक गाजू शकतो. इतकी ताकद, इतका पोटेन्शियल ठासून भरलंय आणि ती ठणकदार गोलंदाजी त्याला इथे पेशकश करायची. जसा चेंडू डॉट राहिला त्यानंतर सुद्धा काहीशी आपण फिल्डिंग मध्ये फेरबदल पाहतो. अगली पेशकश ओहो बागपूरला जात हा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि त्यानंतर आलाय हा दमदार रुबाबदार शानदार चौकार. चौकारानं खातं खोलले महेश मडवीनं. अलीकडचा चेंडू हा डॉट राहिला आणि त्यानंतर रॉयल थाडामध्ये हा फटका खेळत असताना जिथे 4 धावा मिळाल्या. अगली पेशकश लाऊड साऊंड इथपर्यंत ऐकू येतो. बॅटची कडा आणि लागतोय पहिला देदका टीम श्रीमलंग गाकडवालला आणि काढू बाद होतो महेश मडवी. बैलगाडा शर्यत या 2 खेळांना अगदी भगवंताप्रमाणे पूजलं जातं आणि लाखो नव्हे तर कोट्यावधींची उड्डाणे अखंड महाराष्ट्रामध्ये या 2 खेळांची राहिली आहेत. ज्याच्यामध्ये सध्याच्या घडीला बाजी मारली क्रिकेटनं, बाजी मारली बैलगाडा शर्यतीनं आणि सर्वत्र सध्याच्या घडीला या दोन्ही खेळांची क्रेज पाहतो आणि त्यातील खेळ पाहायला मिळतो उसाटणे नगरीमध्ये क्रिकेटचा. दुर्गेश पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी विकी मानेसाठी 2000 रुपयाचा धनादेश असेल. त्यांना विनंती असेल आपण सुद्धा मंचकावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत. नेहमीच एक पॅकरची भूमिका ज्यांच्या माध्यमातून राहते. दुर्गेशजी आपले मनपूर्वक स्वागत. गावदेवी नारेन विरोधात श्रीमलंग काकडवाल असा बहुचर्चित सामना पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी 65 धावसंख्येचं माफक आव्हान आहे आणि तोडीत असताना पहिला गडी हा मात्र गारज झालाय. विकी तयार. अगली पेशकश अजून एक बॅटची कडा होती की काय हे प्रथम दर्शनी पाहायला मिळतं आणि यष्टांच्या मागे झेल सोडलाय. यष्टी रक्षक तकदीर तकदीर मात्र त्या ठिकाणी सज्ज होते. तकदीर 5व्या क्रमांकावरती आल्यानंतर चांगला असा खेळ त्याच्या माध्यमातून साध्य झाला होता. प्रतिस्पर्धी संघासाठी खतरा होता कारण त्यांनी धावा बनवल्या होत्या 17 आणि त्यानंतर इथे झेल सोडलाय. यष्टांच्या मागे चांगला प्रयत्नवादी राहिला होता. प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं.
प्रयत्न न करता सहजपणे मिळेल अशी कोणती गोष्ट या भूतलावरती अस्तित्वात नाहीये, हे संत ज्ञानेश्वर माऊलींचं वाक्य आहे. आणि त्यानुसार तकदीर हा प्रयत्नवादी राहतोय. सलगच्या 2 चेंडूंवरती अगदी वाघासारखी झडप घातली होती, परंतु आता मात्र यश त्याला प्राप्त होत नाहीये. परंतु प्रयत्नवादी चांगला आहे. पहिल्या प्रयत्नामध्ये झेल घेणं खूप गरजेचं होतं, परंतु दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल घेणं कठीण झालं आणि झेल मात्र जमिनीला भूदान होईल. आता कदाचित ग्रामीण टेनिस विश्वामध्ये अशा घडल्यानंतर चेंज होतं, परंतु स्वतःवरती पुन्हा एकदा आत्मविश्वास दर्शवलाय. आपल्याकडे असलेलं आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स जगाच्या पाठीवरती कुठेही जा तुम्हाला मरण नसतं आणि त्या पद्धतीचा खेळ आता यष्टिरक्षकाला सादर करावा लागेल. 2 झेल सुटले जात आहेत. फलंदाज बली बोईर हा बाहुबली खेळाडू आहे टीम काकडवालचा, परंतु तिसरा प्रयत्न धक्कादायक होता, परंतु सोपा असा झेल इथे कन्वर्ट होतोय. लागतोय दुसरा ते धक्का टीम काकडवालला. पारी अगदी अलीकडे 2 चेंडूगणिक पाहिलं, परंतु तिसऱ्या चेंडूगणिक तात्काळ विकेटचं पतन राहिलं. खेळाडू बाद बल्ली बोईर. धावसंख्येला पूर्णपणे स्थगिती दिली जाते. अगदी 4 धावा आपण धावपटलावरती पाहतो. ज्या चौकारानं खातं खोललं होतं त्या धावा धावपटलावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. समीकरणाचा विचार केला अगदी 24 चेंडू जिंकण्यासाठी 61 धावसंख्येचा अजूनपर्यंत पाठलाग करायचा आहे. ज्या पद्धतीने सुरुवात झाली असं वाटलं की या षटकादरम्यान 15 ते 16 धावा सहज गतीने मिळतील, परंतु गोलंदाज विकीचं मी कौतुक करेन. कौतुकास्पद गोलंदाजीचं विवरण राहिलं. पूर्णपणे तीक्ष्ण धारदार बाणा ज्याच्या जोरावरती फक्त पिवनच्या पहिल्या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या. संघर्षाची यशोगाथा आणि पिबनचं पहिलं षटक गाजवलं आणि ताकद काय असते ही त्याने समर्पित केली. विकी माने या गोलंदाजानं वर्चस्व पिबनच्या पहिल्या षटकामध्ये दाखवल्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती द्वितीय गोलंदाज दाखवला होतोय समीर हजारी. एक दमदार कामगिरी करण्यासाठी समीर हजारीचा वापर केला टीम नारेन. पहिला बॉल हुकण्याचा प्रयत्न राहिलाय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, परंतु आबाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 चौकार. दर्जाचा इथे फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक सज्ज, चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळते. तत्वर 2 धावा चपळाईने प्राप्त केल्या जात आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या 2 काळामध्ये पाहायला मिळतं. सांगी कोटा पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो. संघ जाऊन पोहोचतोय. अगदी टीम श्रीमलंग काकडवाल 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकूण धावा 10. दुहेरी अंकामध्ये पडाव केले जात. 10 का दमखम दाखवायची आहे. सन्माननीय शेखर पाटील सर जे उसाटणे जे आहेत त्यांना विनंती करतो या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. शैक्षणिक वारसा जतन करणारे व्यक्तिमत्व सकाळच्या सत्रापासून आपण सातत्याने पाहतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काउंटर अटॅक जारी आहे. सन्माननीय दुर्गेश पाटील नारेन यांचे शुभ आगमन. हो सुरेख प्रकारचा आपण थ्रो पाहिला आणि तिथे मात्र हिट होतय. खेळाडू बाद झालाय. तिसरा मोहरा गारद.
प्रथमेश ठाकुर सर नेतिवली। बहुत ही शानदार मुकाबला देखिए पहले सत्र में। हालांकि बात करेंगे आज से बेहतरीन बल्लेबाजी भी, बेहतरीन गेंदबाजी भी। 64 रन बनाए, 65 का ये लक्ष्य और 65 का पीछे करते हुए पहले ओवर में सिर्फ और सिर्फ 4 बने। रोशन सर, हालांकि बात करेंगे पहले ओवर पावर प्ले में अच्छी बल्लेबाजी भी नहीं, यहाँ से श्री मलंग काकडवाल का कमबॅक होना बहुत जरुरी। नक्कीच ज्या पद्धतीने चौकारानं खातं खोललं होतं त्यानंतर विकेट्स ग्रहण लागले आणि त्यानंतर आता अटकेपार झेंडे रोवण्यासाठी श्री मलंग काकडवाल संघाचे स्टार खेळाडू आता सज्ज असतील। बिना दिवाळीचे रॉकेट आता सोडावे लागतील टीम काकडवालला। बल्ली बोईर हालांकि महत्वपूर्ण बल्लेबाज थे, वो जल्दी आउट हुए। यहाँ से दबाव फिलहाल काकडवाल टीम पर। फॉर एंड से गेंदबाज तैयार, लॉप करना चाह रहे थे, ऑन साइड पर खेला, इस गेंद को अच्छी तरह से एग्जीक्यूट किया। डीप लॉन्ग ऑन पर से खिलाड़ी, गलती होती हुई बैकअप अच्छा मिलता बा, ये बहुत जरूरी। देखिए बतौर फील्डर अगर आप तेजी से बैकअप देने जाते हो तो कुछ न कुछ रन संख्या आप यहाँ से जरूर बचाओगे, लेकिन 2 रन जरूर यहाँ से गवाए। 2 रन के साथ कुल स्कोर आगे बढ़ता बा। भाई महात्रे हमें बताएंगे कुल टोटल आकर पहुंचा पर 13 पर। सन्माननीय पाकर दुर्गेजी पाटील यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी समीर हजारेसाठी 3000 आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज। ओहो, प्रहार केलाय लॉंग ऑन कडे, हा फटका दागलाय, घणाघाती प्रहार राहिलाय, चेंडू जाईल सीमा पार, मिळतील 4 चौकार। ती 48 धावसंख्येची अद्यापपर्यंत आवश्यकता आहे टीम श्रीमलंग काकडवाल संघाला गावदेवी नारायण संघाविरोधात। जरूर यहाँ से तूफानी बल्लेबाजी करने की, हालांकि आने वाली है 19 गेंदे 48 की दरकार है। समीकरण यहाँ से बदलता हुआ और बदलते हुए समीकरण को समझते हुए बल्लेबाजी करना बहुत जरूरी होगा इस मुकाबले में। चौका यहाँ पर जरूर दागा बल्लेबाज विकास बोयर ने और आत्मविश्वास बढ़ता हुआ इस लॉन्ग ऑन के ऊपर से दागे हुए चौके के साथ। खासम खास आपण फटका पाहिला विकास बोयरच्या बॅटमधून, अगदी 2 चेंडू खेळलाय ज्याच्या बॅटमधून 6 धावसंख्येची उपयुक्त पारी आली आहे, परंतु भागीदारीला प्रथमेश खूप महत्व असणार आहे। जरूर इस ओवर की आखिरी गेंद शेष यहाँ पर 1.5 ओवर का खेल समाप्त। 17 रन बने 3 विकेट के नुकसान पर। शुरुआती ओवर बहुत ही बेहतरीन था, पहले ओवर में सिर्फ 4 बने, हालांकि एक चौका दगा, वहां पर 2 विकेट गवाई जरूर श्री मलंग काकडवाल टीम ने। यहाँ से दबाव नारायण टीम के ऊपर, लेकिन मिस टाइमिंग है, गेंद हवा में, शॉट फाइन लेके खिलाड़ी गेंद के नीचे लपक लेंगे कैच। बड़े विकेट का पतन का हुआ, एक बड़ा करारा झटका श्री मलंग काकडवाल के लिए। पकडलाय ऋतिक शेंद्रेनं, बॉडीचा बॅलन्स अंतिम टप्प्यापर्यंत राखला आणि त्यानंतर उत्तम झेल पकडला। जरूर 13 रन बने इस ओवर से और 2 ओवर का खेल समाप्त। 2 ओवर के बाद 17 रन 4 विकेट के नुकसान पर। विकेट देखिए यहाँ पर रोशन सर 4 विकेटें गवाई है, पहले ओवर में 2 विकेटें और इस ओवर में भी 1 रन आउट और 1 कैच आउट के माध्यम से 2 विकेटें गवाई। तो यहाँ पर पूरी तरह से अंडर प्रेशर टीम काकडवाल। विकेटची आपण गळती पाहतो, एखाद्या मोत्याने भरलेली माल ज्या पद्धतीने तुटावी त्या पद्धतीने विखुरलेले मोती काहीसे पाहायला मिळत आहेत। 4 गड्यांचा खात्मा राहिलाय, परंतु आता संकटमोचक कार्य बॅटिंगच्या माध्यमातून सूर्याजी पावशीला उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य साध्य करावं लागेल। इनाइट नंबर 6 वरती ज्याची वर्णी लागते विकी माने आते हुए सेकंड स्पेल में। हालांकि पहले स्पेल में बेहतरीन गेंदबाजी की, पावर प्ले के ओवर में सिर्फ 4 रन। पहली गेंद, अब पावर प्ले का कोई बंधन नहीं, आउटफील्ड में 5 खिलाड़ी, वहां पर लीजिए भाई गलती, 1-2 का 4, सोने पर सुहागा, मिलेंगे 4। यह आता हुआ नसीब से लगा हुआ स्कोरबोर्ड पर 4। दीप मिड विकेट पर देखिए यहां से गलती होती हुई। सन्माननीय अतिथिगण, उत्तम दर्जाचे आपण पॅकर ज्यांची आपण ख्याती पाहतो, सन्माननीय दुर्गेजी बालाराम पाटील ग्रामस्थ मंडळ नारे यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 1000 रुपयाचा कॅश प्राइज, दादा आपले मनपूर्वक आभार।
शानदार तरह से ऑन ड्राइव किया, डीप में खिलाड़ी मौजूद थे वहां पर। कुल स्कोर आगे बढ़ता हुआ इसी सिंगल के साथ टोटल की हम बात करेंगे यहाँ पर 22 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए। समझदारी भरा क्रिकेट फिलहाल मैदान के अंदर, क्योंकि उन्हें पता है विकी मानेक अच्छे गेंदबाज है। पहले ओवर में उन्होंने बेहतरीन गेंदबाजी की, नफी तुली गेंदबाजी की, और इस ओवर में इनके खिलाफ हमने पहले गेंद पर चौका दागा, तो यहां से अगली आने वाली 4 गेंदें संभल कर खेलनी होगी। काहीसा सामना हा समतोल असल्याचा पाहायला मिळतो. 16 चेंडू जिंकण्यासाठी 43 धावसंख्येची आवश्यकता असताना अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळतो. ठोकलाय हा दमदार स्ट्रोक, षटकार. 16 का डोला. बढ़िया बढ़िया बल्लेबाजी. सामने की तरफ खेला इस बार फिर से खिलाड़ी लॉन्ग ऑन से आए तेजी से, और सिंगल की समाप्ति, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता. अब बाया मात्रा में बताएंगे कि 29 रन. बघा समोर जी रिक्षा पार्क केले त्या विनंती आहे प्लीज, खेळाडूंना रिफ्लेक्शन येतात. लॉप किया है इस बार, मिस टाइमिंग की प्रॉपर टाइमिंग, खिलाड़ी गेंद के नीचे कैच किया है ड्रॉप बाई यहां से. अकदीर मात्रे देखिए नाखुश नजर आते हुए. आसान सा ये कैच था, रन आउट का मौका, और वो भी गवा भाई, आसमान से गिरे और खजूर में अटके. क्योंकि देखिए कैच तो कैच छूटा, रन आउट का मौका भी हाथ से निकल गया भाई. चिड़िया चुप गई खेत. इसी के साथ दोनों बल्लेबाजों का अवसर मिला यहाँ पर 3 रन मुकम्मल करते हुए, और इन्हीं 3 रनों के साथ कुल टोटल आगे बढ़ता. अब आने वाली 13 गेंदें शेष, 33 रनों की दरकार. 33 रन स्टिल रिक्वायर्ड इन 13 डिलीवरीज. 13 गेंदें 33 की दरकार इस मुकाबले में. जैसे जैसे भाई एक मुकाबला आगे बढ़ता है, वैसे दर्शकों के दिल की धड़कनें तेज होती हुई. दिल बहलाने वाला ये मुकाबला, रोमांचक मुकाबला. ऑन साइड पर लॉप करने का प्रयास था, तकदीर गलती करते हुए यहाँ पर रन आउट का मौका. लीजिए भाई फिर एक बार गलती कर रहे बार बार लगातार, और लीजिए यहाँ पर दिवाली कब की खत्म हो चुके, लेकिन बोनस अभी भी जारी. लेग बाज के माध्यम से 2 रन. कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रनों के साथ. अब आने वाली आखिरी 12 गेंदें, और 12 गेंदों में जीत के लिए 31 रनों की दरकार. 15.50 के औसत से रन बनाने चलिए 12th मॅन. चला दोन्ही 12वे खेळाडू आपण जायचं पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक सुरू होईल. दुर्गेशी पाटील साहेबांचा आपण सत्कार करणार आहोत. विलासदादा आपल्याला विनंती करेन, आपला शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा आहे. आणि खरं तर या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला 2 एअर कूलर पुरस्कृत केले, एकनाथ नाना पाटील यांचा देखील आम्ही सन्मान करणार आहोत. प्रथमतः आपल्या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय दुर्गेशी पाटील साहेब जे नारायण साहेब, त्यांचं स्वागत आणि सन्मान आपल्या अतिथी मंचावरती आपण पूर्ण करतोय. वस्त्र अलंकार, माईची उपदार शॉल, आणि त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण, एक ब्युटिफुल मोमेंट देऊन आपण सन्मानित करतो आपल्या मान्यवरांना. त्यानंतर एकनाथ शेठ पाटील साहेबांना विनंती करून आपण देखील या आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही करणार आहोत. पाणी तुमचा 12th मॅन घेऊन येईल. आम्ही ऑलरेडी सांगितलं तुमचा 12th मॅन आय थिंक इथून उठलाच नाही अजून. टीम नारायणला हरकत नाही. तकदीर 12th मॅन, तुमचा 12th मॅन उठलाच नाही अक्षरशः. चला ठीक आहे, ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला पाणी पुरवलं जाईल, हरकत नाही. व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान पूर्ण करतो. सन्माननीय एकनाथ शेठ पाटील साहेब ज्यांनी महत्वपूर्ण योगदान आमच्या स्पर्धेला दिलं. 3 ओवर का खेल समाप्त. 3 ओवर के बाद कुल टोटल की हम बात करेंगे यहाँ पर 34 रन लगते हुए स्कोरबोर्ड पर. अब आने वाली 12 गेंदें जीत के लिए 31 की दरकार. एक शानदार मुकाबला देखिए दोस्तों, दिल बहलाने वाला मुकाबला.
जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा 12 चेंडू 31 ची गरज आहे या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही टीमला. मात्र इथं विजयाचं स्वप्न पाहिलंय पूर्ण कोणाचं होईल या स्पर्धेत. फॉर एंड वरून बॉल तयार. सोमनाथला आपण पाहतो वे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळाले. अवांतरने धाव संख्या पुढे आता टोटल भाया मात्र आम्हाला सांगतील 35 धावा धाव फलकावर लागताना आपण पाहतोय. मॅचचं इक्वेशन बदलण्यात येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आपण पाहतोय गरज आहे ती 30 धावांची. 12 चेंडू 30 धावांचं समीकरण. आणि समीकरण सोडवता येईल का टीम श्री मलंका कडवालला पाहायचं या मॅच मध्ये. तकदीर फिल्डिंग अरेंजमेंट मध्ये थोडेसे बदल करतात. वाइड ऑफ लॉंग ऑफला फिल्डर होते. स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये एक स्ट्रेट लॉंग ऑन तैनात करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग आहे. कव्हर देखील बाहेर काढलाय. ओव्हर द लॉंग ऑफ खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. अगदी योग्य फिल्डिंग अरेंजमेंट आपल्याला पाहायला मिळाली. यापूर्वी वाईड ऑफ लॉंग ऑफ होता तो काढून लॉंग ऑफला फिल्डर ठेवला आणि अगदी त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. विकेटचं पतन. लागणारा 5वा मोठा धक्का श्री मलंका कडवालला. यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल विनर येस युवा स्पोर्ट्स नांदगाव. आणि इथून जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये लढत असेल. त्यामुळे रिक्वेस्ट आहे युवा स्पोर्ट्स नांदगावचे कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं. आणि इथून मॅच संपल्यानंतर विनिंग टीम कॅप्टन सेलिब्रेशन करणार नाही. कॅप्टन आपण लगेच या आमच्या व्यासपीठावर. आपण लगेच टॉस कंप्लीट करणार आहोत आणि सामना हा 4 षटकांचा असेल. टीम अनन्या 11 गावदेवी बुर्दुलचे कॅप्टन आपण देखील या. सुधीर पाटील प्रवीण आपला प्रतिनिधी असेल तर आपण यायचं आहे. आणि दहिसरचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे. श्लोक 11 गावदेवी क्रिकेट संघ दहिसरचे कॅप्टन आपण या. समोर एक्झिक्यूट केला फिल्डर आहे डीप मध्ये. गुड फिल्डिंग. सिंगल मिळते. आता येणारे शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 29 ची गरज आहे. काय म्हणणार रोशन सर 10 चेंडू 29 समीकरण या मॅच मध्ये. नक्कीच मॅच बनवू शकते टीम दहिसर. आपण सुद्धा इथे दाखल व्हायचंय. टीम दहिसर 10 चेंडू 29 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज सोमनाथ. 5 चेंडू पडल्यानंतर काहीशी उसळी प्राप्त केली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. जेवढे चेंडू डॉट सवर होतील तेवढंच कठीण कार्य होऊन जाईल टीम श्री मलंग काकडवाल संघासाठी. दहिसर संघाचा संघनायक आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. टीम दहिसर श्लोक 11 गावदेवी दहिसर 9 चेंडू 29 समीकरण. आणि त्यातल्या त्यात या सिंगल रन्स काहीशा डोकेदुखी ठरतील टीम काकडवाल संघासाठी. उत्तमरित्या गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते गावदेवी नारायण संघाच्या वतीनं. 8 चेंडू 28 धावा रोखायच्यात. हे षटक दोन्ही संघांसाठी तितकंच इम्पॉर्टंट. रॉयल थाटामध्ये ही गोलंदाजीची आखणी पाहायला मिळते. गोलंदाज सोमनाथ कुठल्या प्रकारे मोठा फटका त्यानं खर्ची करू दिला जात नाहीये. इकॉनॉमिकल स्पेल त्यानं अदा केला. राईट मोर द विकेट. अगली पेशकश रोखून धरलाय पूर्णपणे फलंदाजाच्या पायामध्ये. बेड्या घालण्याचा हा प्रयत्न रोखलंय थांबवलंय. हे विजयाचं वारू रोखण्यासाठी याच दर्जाची गोलंदाजी ही अपेक्षित आहे ती नारायण क्रिकेट संघाच्या क्रिकेट रसिकांना. आणि हे पाहता अगदी 7 चेंडू 27 या मॅच मध्ये सत्ता कोण राखेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. आणि सत्ता गाजवण्यासाठी दोन्ही संघ तितकेच आतुर. 7 चेंडू 27 गोलंदाज तयार. अंतिम बॉल आला ऑन द कार्पेट. हा आपण फटका पाहतो. फक्त सिंगल रन्स प्राप्त केली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये जाऊन पोहोचते. एकूण धावा 39. 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय विकासदादा पाटील ग्रामस्थ मंडळ उसाटणे यांना विनंती केली जाते या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर जनरेटरची सेवा ज्यांच्या माध्यमातून इथे उपलब्ध झाली आहे आपलं मनस्वी आभार. 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. सन्माननीय गुरुनाजी पाटील ग्रामस्थ मंडळ बुर्दुल त्यांना विनंती केली जाते आपण सुद्धा मंचावरती या. चला आपण स्पीडली खेळायचंय. कुठल्या प्रकारे ब्रेक न लागता आपण तात्काळ खेळाची उत्पत्ती सादर करा. यापुढील लढत पाहायला मिळेल टीम दहिसर विरोधात बुर्दुल.
अनन्या 11 बोर्दुल आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळेल श्लोक 11 द इसर, जे दोन्ही संघ आई गावदेवीच्या नावानं हे खेळत असतात. आज मात्र पॅकरची भूमिका खूप महत्वाची असेल. दोन्ही संघ नायकांचं मनपूर्वक स्वागत. 6 चेंडू 26 धावसंख्येची आवश्यकता. स्टार्टिंगचे 2 बॉल खूप काही सांगून जातील. इथे 2 मोठे फटके आले तर सामन्यामध्ये रोमहर्षकता पाहायला मिळेल. पहिला बॉल रोकुंदरले डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. काय गोलंदाजीची आखणी राहिली आहे. विकी हजारीचा विचार केला तर उत्तमरित्या चेंडूंची सफर ज्यानं अनेक स्पर्धेमध्ये साध्य केली आणि पहिलाच बॉल हा डॉट पाहायला मिळतो. 5 चेंडू 26 धावा. मॅच बनवू शकते. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. ऑन ड्राईव्ह केले. भावेश चेंडू पर्यंत जातील. मिड ऑन कडे चेंडूची धडपकड केली जाते. फक्त एकच धाव मिळते. सिंगल डबल काम जमणार नाही. मोठे फटके खेळावे लागतील. 4 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. समोर बॅटिंग मार्क वरती काकडवाल संघाचा काढू पाहायला मिळतो. विशाल पावशीला विशाल खेळ साध्य करायचा आहे. प्रहार प्रत्येक चेंडूकडून एक प्रहार करत असताना इथे डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. तीक्ष्ण धारदार बाणा काय असतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि अंतिम टप्प्यामध्ये मॅच आपल्या बाजूनं झुकती केली. 3 चेंडू 25. 5 समीकरण होतं. 12 चेंडू 30, 11 चेंडू 30, 10 चेंडू 29 आणि अंतिम टप्प्यामध्ये 6 चेंडू 26 आणि आता समीकरण येऊन ठेपतंय 2 चेंडू 25. प्रत्येक चेंडूकडून एक मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये जास्तीत जास्त चेंडू डॉट होणं हे टीम काकडवाल संघासाठी अंगलट आलं आणि अंतिम टप्प्यामध्ये मॅच मात्र आपल्या बाजूने झुकली आहे. टीम गावदेवी नाणे संघाच्या बाजूने. चेंडू क्रमांक 5 हलवार पद्धतीने हा चेंडू सफर केला. निर्धाव चेंडूची समाप्ती. मोठ्या फरकाने आता मात्र पराभव सहन करावा लागेल. याच चांगल्या दर्जाचा खेळ राहिला टीम काकडवालचा, परंतु अंतिम टप्प्यामध्ये वारंवार विकेट कोसळणं हे काहीसं कठीण झालं. अंतिम बॉल हा आपण डॉट पाहतो आणि अशा रीतीने सामना जिंकला टीम गावदेवी नारेन आणि त्यांचे पॅकर आता मात्र खूप खुश असतील. सन्माननीय दुर्गेश पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता 1000 आणि प्रामुख्याने विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी यांच्या माध्यमातून 2 ते 3 हजार रुपयांचं कॅश प्राइज हे लागलं होतं. परंतु